टी.एल. नवसागर आणि सौ ललिता नवसागर यांच्या 23व्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सोहळा. नाशिक पाथर्डी फाटा मानव सेवा वृद्धाश्रम केअर सेंटरचे संचालक श्री टी.एल. नवसागर आणि संचालिका सौ ललिता नवसागर यांच्या लग्नाच्या 23व्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात वयोवृद्धांच्या सानिध्यात मित्रपरिवाराकडून छोटेखानी शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या आयुष्यातील या 23 वर्षाच्या प्रवासात नवसागर कुटुंबाने जीवनातील बरेच चढाव उतार बघितले आहेत. प्रामुख्याने नवसागर यांना दिलेल्या 2 वर्षापूर्वी अर्धांगवायूचा त्रास झाल्यानंतर त्यांच्या सहचरणी सौ ललिता नवसागर यांनी आपल्या पतीने घेतलेले मानव सेवेचे व्रत स्वतः अंगीकार करत पतीची काळजी घेत या मानव सेवा वृद्धाश्रम केअर सेंटरची धुरा सांभाळून महाराष्ट्रभर अनाथांची माय म्हणून नावलौकिक कमविला. त्यामुळे पत्नीबद्दलचा आदर टी.एल. नवसागर यांच्या नयनातून वाहणाऱ्या अश्रूमधून जाणवत होता. प्रसंगी उपस्थित मित्रमंडळींनी नवसागर पती पत्नी यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा नवसागर दाम्पत्यांचा एक दुसऱ्याच्या गळ्यात पुष्पहार घालून छोटेखानी विवाह सोहळा देखील झाला. सुमधुर संगीतावर एक दुसऱ्याच्या हातात हात घेऊन दोघांनी सुंदर असे भावुक नृत्य केले. यावेळी नवसागर दाम्पत्यासोबत एक खेळही घेण्यात आला. एक महिने बघायचं नाही. ओके, दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल फोन बघतो. हातोर करायचं खरं असेल तर. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. ट्रिप आणि टूर्स, हा यस, टाळ्या वाजवा. आपल्या शेजारच्या टाळ्या वाजवतो नाही चिंता नका करू. ओके, ट्रिप आणि टूर्स सर्वात जास्त कोणाला आवडतात? ललिताजी, उत्तर खरं असेल तर खरं द्यायचं. ओके, चित्रपट बघण्यास कोणाला रस जास्त असतो? नाही, नक्कीच नाही. ओके, भांडणं होत नसतील पण भांडण झाला तर माघार आधी कोण घेतो? क्या बात आहे, क्या बात आहे. गीत आणि संगीत सर्वात जास्त कोणाला आवडतं? गीत आणि संगीत कोणाला जास्त आवडतं? ओके, सल्ले देण्यासाठी कोण जास्त इंटरेस्टेड असतं? खूप छान. राग कोणाला लवकर येतो? अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. शॉपिंग करणं कोणाला जास्त आवडतं? नाईस. ओके, काटकसरीपणा दोघांमध्ये कोणाला जास्त आहे? या, हा, क्या बात आहे, क्या बात आहे. ओके, बरं, आतापर्यंत आधी कसे असं म्हटलंय की एकदा तरी आयुष्यात मी होते म्हणून पिकनिक दुसऱ्याचं तर केव्हा येऊन गेले असते. हा, क्या बात आहे.
प्रसंगी आप्तेष्ट मित्रांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून नवसागर कुटुंबाला शुभ आशीर्वाद दिले. खरंच ज्यांनी पाहिला नाही त्यांना तो परत बघता आला. म्हणजे ते चित्र त्यावेळेस कसं असेल ते जसंच्या तसं चित्र या ठिकाणी आलं. आणि 23 वर्षाचा प्रवास म्हणजे खरंच खूप मोठा प्रवास आहे. आणि तो प्रवास त्याच्यातले 14 वर्ष तरी आम्ही बघितलेली. 14 वर्षामध्ये सरांची आणि मॅडमची जी केमिस्ट्री होती ती खरंच खूप वेगळी होती. म्हणजे पहिल्यांदा सरांचं जे काही होतं, मॅडम सरांच्या सावलीला होत्याच, पण नंतर काही कालांतराने, काही जसं सगळे दिवस सारखे नसतात, काही जबाबदाऱ्या आपल्याला शेअर कराव्या लागतात. तर तेव्हा मॅडमनी त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग घेतलं आणि ती गाडी किंवा तो रथ इतका जोरदार त्यांनी पळवला आणि तो रथ आजपर्यंत पळतोय. 14 वर्षांचा वटवृक्ष झालेला आहे आणि तो अजूनही तसाच पुढे पळणार आहे. 23 वर्ष झाले, मला असं वाटतं पुढे 230 वर्ष व्हायला पण काही हरकत नाही. बस एवढंच सांगेल. आणि त्यांच्या खरंच लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर तुम्ही काय बोलता? मी खरंच आज माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा मला एवढा आनंद झाला नाही, पण आज मला एवढा आनंद झाला. आणि सरांनी मला ज्या डोळ्यामधून जे अश्रू, प्रेमाचे अश्रू, आमच्या दोघातल्या जे प्रेम आहे त्याचे जे अश्रू आहेत ते आमच्या डोळ्यामधून काढले. सर खरंच तुम्ही खूप ग्रेट आहेत. धन्यवाद सर. आजचा हा सोहळा खूप अस्मरणीय क्षण ठरलेला आहे. धन्यवाद सर. सर्वात प्रथम विद्याताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच आज म्हणजे काही शब्द सुचत नाहीये. बस महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.